पूर्णा तालुक्यातील मोजे कळगाव येथे कैलासवासी सखूबाई लक्ष्मणराव परडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्तानं कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी हरिभक्त पारायण श्री रामगिरी महाराज मिरखेलकर यांनी मायेचा पाझर, संतांची शिकवण, आत्मविश्वास आणि खरेपणा यावर कीर्तन केले। अतिशय भावपूर्ण वातावरणात हा कीर्तन सोहळा पार पडला। या प्रसंगी हरिभक्त पारायण तुळशीदास महाराज देवकर नळदकर, हरिभक्त पारायण बंडू महाराज कुलकर्णी डिग्रसकर, हरिभक्त पारायण प्रमोद महाराज पांडे कानखेडकर, हरिभक्त पारायण माधव महाराज फुलकळसकर, हरिभक्त पारायण नारायण महाराज बरबडीकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती। याच कीर्तन सोहळ्यासाठी कळगाववाडी, ताडकळस, बाणेगाव, धानोरा, शिरकळस, मुंबर, फुलकळससह पंचक्रोशीतून भाविकांनी हजेरी लावली होती। उपस्थितांनी कैलासवासी सखूबाई लक्ष्मणराव परडे यांना अभिवादन केले, तर सर्वांनी भोजन ग्रहण केले। कार्यक्रमासाठी लक्ष्मणराव परडे, विष्णुपंत परडे, भगवान परडे, गोरोबा परडे, प्रकाश परडे, सविता बाबूलाल बन्सल, अनिता गोपीचंद बमरोळे, कविता गजानन जोहरे, डॉक्टर शुभम परडे, डॉक्टर कृष्णा बन्सल, डॉक्टर पवन परडे सह कळगाव गावकऱ्यांनी परिश्रम घेतले। दरम्यान परडे परवानी परभणीतील वृद्धाश्रमात जाऊन तिथेही वृद्धांना भोजनदान दिले। हा पुण्यस्मरण सोहळा अतिशय भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला। इतकं त्याचं सहन करायचं, वेगवेगळ्या नखऱ्याचे लेकर असतात। पुढे मग तेच कमरा बांधून गोष्टी सांगतात। समजा हे तसंच असेल ना, हे सांगायला हे तसंच असेल ना। अनेक प्रकारचे तिचे गुन्हे सहन करायचे, बापून म्हणायचे बाबा गुन्हाच आहे, एवढं कोण आहे महाराज। असावे कल्याण हेची आस, कल्याणच व्हावं हे चित्तामध्ये, पण त्याला काही झाले तुमच्या ते त्यानं चोरी केली, घरगुळपणा केला, तुम्ही त्याचं सांभाळूनच न्याला। जरासा लहान आहे तर करील महाराज, मग पुढे कसं कळू लागल्यावर कसं करील, तसं इतकं सगळं सांभाळून याचं इच्छा काय करायची, त्याचं भलंच व्हावं, त्याचं कल्याणच व्हावं। पण आता त्यानं असं केलं, मी असं करील नाही, असं हे महाराज। आता हे सगळं संतांच्या बाबतीत असंच आहे। गुरुवर्य मारुती महाराज ज्यावेळेस होते त्यावेळेस तुम्ही सगळे चांगलंच म्हणत होते असं मला माहित आहे। सगळे चांगलेच म्हणणार असतात काय, अनेक प्रकारचे बोलणार असतात, अनेक प्रकारचे बोलणे सहन करणे समाजाचे, आणि समाजाला नेहमी चांगलंच प्रबोधन करणं, काही इच्छा न करता प्रबोधन करणं। आता इच्छा असून करणं ते बरंच चांगलं आहे म्हणा, नाही पेक्षा बरं आहे। बरं जरी नसलं तरी नाही पेक्षा बरं म्हणा, बरं का आलं पण नाही पेक्षा बरं म्हणून चालावं लागते, नाही पेक्षा बरं म्हणून चालावंच लागते, चालावं। कितीतरी अवगुणी अन्यायी वाटत तसं असते। एक प्रमाण हे गंगा माता
त्याला खराब म्हणतच नाही. मला थोडं गावा मागी आज आमच्या आईचं म्हणजे सौभाग्यवती कैलासवासी सौभाग्यवती सखूबाई लक्ष्मणराव पराडे यांच्या वर्षश्राद्धनिमित्त म्हणजेच उत्तरपुण्य स्मरणानिमित्त हरिभक्तपरायण राष्ट्रीयपती रामकृष्ण महाराज नेते यांचं कीर्तन आयोजित केलं होतं. त्यासोबतच या परिसरातील काही संत मंडळी प्रमुख उपस्थितीमध्ये होते. त्यामध्ये देवीमय संस्थान मरळ विरळचे हरिभक्तपरायण तुळशीदास महाराज देवकर, त्यानंतर हरिभक्तपरायण माधव महाराज कुलकर्णीकर, त्यासोबतच हरिभक्तपरायण नारायण महाराज बंडोरीकर, त्यासोबतच हरिभक्तपरायण कुलकर्णी महाराज पांडे, त्यासोबतच आदरणीय बाळू महाराज महादुरे गंगाखेडकर व इतर पंचपुरुषातील मित्रपरिवार, पाहुणे मंडळी, अपतेष्ट, नोकरी मंडळी या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आजचा हा सोहळा अतिशय चांगल्या पद्धतीने पार पडला आणि सर्वांच्या उपस्थितांचे माझ्या परडे परिवारात हृदयपूर्वक आभार व्यक्त करतो व सर्वांना लाख लाख धन्यवाद.